नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आपल्या या दास ऑफिसर अकॅडमीमध्ये. सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, ठीक आहे. कारण असेच व्हिडिओ तुम्हाला परत परत मिळत राहतील. बघा, आता केरळम हे नाव बदलण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. कालच आपला जे सेंट्रल कॅबिनेट आहे त्यांनी मंजुरी दिलेली आहे. आता मंजुरी दिली म्हणजे झालं का? नाही. आता प्रोसेस स्टार्ट झाली, जवळपास तिथून स्टार्ट झाली. मग केरळचं केरळम करण्याची का गरज पडली आणि ती कोणत्या कलमाने होणार आहे आणि त्याची प्रोसेस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. एमपीएससी असो, यूपीएससी असो, सर्व सरळ सेवा असो, ज्यामध्ये तलाठी आहे, कृषिसेवक आहे, ग्रामसेवक आहे, लिपिक आहे, तुमचं नगर परिषद आहे, शिपाई आहे, पोलीस भरती आहे, सगळं परीक्षेसाठी हा व्हिडिओ कामी ठरणार आहे. प्रश्न येणार म्हणजे येणार, ठीक आहे. आता आपण यामध्ये बघणार आहोत केरळम का बरं एवढी गरज पडली त्यांना करण्याची. आता इश्यू काय आहे, 2023-24 मध्ये केरळची जी विधानसभा आहे त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला केरळम हे नाव करून द्या. त्यांना अधिकार आहे का? नाही. त्यांच्या विधानसभेने एक ठराव मंजूर केला. त्याचे जे केरळची लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे त्यांनी ठराव मंजूर केला की आम्हाला केरळम करून द्या. का? कारण मल्याळम भाषेमध्ये, स्थानिक भाषेत त्याचा मूळ उच्चार जो आहे तो केरळम असाच आहे. त्यामुळे आम्हाला केरळमच द्या करून. जसं ओरिसाचं ओडिसा झालं होतं ना, तसंच सेम मेथड या राज्याला पण लागू झालेली आहे. मग आता हे नाव बदलण्यासाठी, त्या राज्याचं नाव बदलण्यासाठी केवळ राज्याचा ठराव पुरेसा असतो का? अजिबात नाही. मग काय प्रोसेस काय आहे मित्रांनो? तर प्रोसेस बघा, घटनात्मक प्रोसेस अशी आहे की आर्टिकल 3 सांगते, संविधानातील आपला आर्टिकल 3 सांगते, कलम 3 सांगते, संसदेला राज्याची सीमा, नाव बदलण्याचा अधिकार आहे. काय? सीमा आणि नाव बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला. इथं प्रश्न फसतो. त्यामुळे लक्षात ठेवा, हा प्रश्न येणार आहे, ठीक आहे. पुढे बघा, अजून काय म्हटलेलं आहे, आर्टिकल 3 काय सांगते? 3 अंतर्गत संसद राज्याचे नाव बदलू शकते. कोण? संसद. परंतु राज्याची संमती बंधनकारक नाही, फक्त मत मागवले जाते. फक्त काय? मत मागवलेले आहे. म्हणजे तुम्ही ठराव मंजूर करा किंवा नका करू. आता केरळनं मंजूर केला नसता आणि जर सेंट्रलला वाटलं असतं, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा संसदेला, ऍक्च्युली जर फॅक्ट आलं तर संसदेला वाटलं असतं की आपल्याला केरळम करायचा किंवा महाराष्ट्राचा महाराष्ट्रम करायचा आहे, तर त्यांनी केलं असतं, ठीक आहे. म्हणजे हे सगळी पॉवर कोणाला जाऊन आहे? संसदेला म्हणजे जवळपास सेंट्रल गव्हर्नमेंटला. कारण संसदेमध्ये कोणाची सत्ता आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटची. त्यामुळे नाव बदलवणे असो किंवा सीमा बदलवणे असो, सगळी पॉवर सेंट्रलला आहे, म्हणजे संसदेला आहे. इथं फॅक्ट येऊ शकते. आता त्या राज्याची संमती पाहिजेत नाव बदलण्यासाठी असं अजिबात नाही, किंवा तुम्ही ठराव संमत करा आणि मागणी करा असंही अजिबात नाही. फक्त ते विचारात घेणं नाही घेणं हे सगळं सेंट्रलवर डिपेंड आहे किंवा आपल्या संसदेवर डिपेंड आहे. आता प्रक्रिया काय सांगते? राज्य विधानसभेचा ठराव पाहिजे, नसला तरी काही हरकत नाही, आणि नसला तर मग काय करत असते? नसल्यावर काय करते? कॅबिनेटला वाटल्यावर राष्ट्रपतीची शिफारस घेते आणि तो संसदेमध्ये विधेयक मांडले जाते. संसदेमध्ये विधेयक मांडण्यापूर्वी इथे मधामध्ये काय होते? मधामध्ये त्या राज्याची, किंवा जर सीमा बदलावायचे, नाव बदलावायचे असेल किंवा काही अशा मोजके मेजर कामं असेल, तर एक जवळपास त्या राज्याची संमती म्हणण्यापेक्षा मत मागवले जाते, विचार मागवले जाते. त्या विचारानुसार, त्या मतानुसार, म्हणजे बाधिल तर नाहीच, म्हणजे बंधनकारक तर नाहीच, परंतु त्यांचं मत घेणं आवश्यक आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे मत मागवले जाते कोणाचे? त्या संबंधित राज्याचे मत मागवले, आणि मागवलेच पाहिजे असंही नाही, राज्याचे मत मागवले जाते मधात. आता संसदेमध्ये विधेयक गेलं, राज्याचं मत मागवलं किंवा राज्याने ठराव संमत केला आणि पाठवला, तर इथे पाठवल्यानंतर इथे मदत काय आहे? कॅबिनेट अप्रुव्हल. यालाच आपण कॅबिनेट अप्रुव्हल असं म्हणतो, किंवा याला कॅबिनेटची संमती मराठीमध्ये. आता कॅबिनेटची संमती मिळाल्यानंतर ते गेलं राष्ट्रपतीकडे. राष्ट्रपतीला सांगत आहे कॅबिनेट की तुम्ही राष्ट्रपती शिफारस करणार आहे. राष्ट्रपती शिफारस कोणाला करणार आहे? संसदेला शिफारस करणार आहे. इथं राज्याचं मत मागवण्याचं काम आहे का आता? कारण पहिले ठरावाला मत मागवू शकते का नाही मागू शकत इथे, पण इथे ही एवढी प्रोसेस राहणार आहे. संसदेमध्ये विधेयक मांडले जाते, नंतर ते विधेयक साध्या बहुमताने, इथं प्रश्न फसतो, साध्या बहुमताने मंजूर केलं जाते. साधं, स्पेशल मेजॉरिटी नाही, साध्या बहुमताने मंजुरी झाल्यानंतर राष्ट्रपतीकडे परत पाठवते. राष्ट्रपतीच्या सहीनिशी राष्ट्रपती संमती मिळाल्यानंतर त्या नावाचा दुसऱ्या नावामध्ये बदल होते, किंवा सीमामध्ये बदल होते, किंवा चेंजेस होते, ठीक आहे. ही सगळी प्रोसेस आहे मित्रांनो. इथे तुम्ही लक्षात घ्या, एक साधा बहुमत, राष्ट्रपतीची फायनल संमती, आणि त्या राज्याचा ठराव असो किंवा नसो, त्या राज्याचं फक्त मत मागवलं जातं, आणि त्याची संमती बंधनकारक नाही, हे इथं लक्षात ठेवा. आणि आर्टिकल 3, ठीक आहे. हे फॅक्ट आहे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता हे फॅक्ट बघण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय ना, तर हे महत्वाचं आहे. कारण स्पर्धा परीक्षेची तयारी करता तुम्हाला डेली सवय लागली पाहिजे.
डेली सवय लागली पाहिजे प्रश्न सोडवण्याची. 10 रुपयाची टेस्ट आहे बरं, 10 रुपयाची. याला आपण पहिलीच पण लावली नसती, परंतु 10 रुपये तुम्हाला मानसिकदृष्ट्या तुम्हाला समजलं पाहिजे की माझे 10 रुपये गेले. आणि ते महिनाभर तुम्हाला टेस्ट येत राहतील. महिनाभर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला टेस्ट असं आरामात तुम्ही चालता बोलता बस स्टँडवर असो, गाडीवर असो की कुठे लॅबमध्ये सुद्धा असो, तुम्ही आरामात एक टेस्ट सोडू शकता. 10 प्रश्नाचे असते, 20 गुणांचे असते. रोज तुम्हाला कंटाळा पण येणार नाही. त्या 20 गुणांची टेस्ट तुम्ही रोज सोडू शकता. विषय आहे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. सगळे सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून, एमपीसीच्या दृष्टिकोनातून सगळे विषय यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळे रोज 20 गुणांची टेस्ट सोडवा आणि स्वतःला ते शिस्तबद्ध पद्धतीने डोक्याला एक सवय लावून घ्या की टेस्टमध्ये मला असे प्रश्न राहणार आहे, परीक्षेमध्ये असे प्रश्न राहणार आहे. तुम्हाला सवय लागून जाईल, मेंदू तुमचा त्याच पद्धतीने काम करेल, त्याच पद्धतीने तुमचे ते टेस्ट सॉल्व्ह होत राहतील आणि तुम्हाला मार्क्स मिळत राहतील. हे सगळं ऑनलाईन आहे. तुमच्या मोबाईलवर तुम्ही सोडू शकता, लॅपटॉपवर सोडू शकता, कम्प्युटरवर सुद्धा सोडू शकता. ठीक आहे. रोज टेस्ट येणार आहे. रोज सोबत तुम्हाला डेली ओकॅपची पीडीएफ पण येणार आहे. रोज काय येणार आहे? डेली ओकॅपची पीडीएफ येणार आहे यामध्ये. आणि सोबत डेली ओकॅप यामध्ये इंग्रजीचे जे ओकॅप आहेत ते सगळे मिळणार आहे तुम्हाला. गेल्या 2 महिन्याचे सुद्धा ओकॅप आपण यामध्ये ऍड केलेले आहे. आणि सोबत तुम्हाला करंट अफेअरची पीडीएफ सुद्धा मिळणार आहे. रोज करंट अफेअर जे आहेत ते सुद्धा मिळणार आहे तुम्हाला. सोबत डेली टेस्ट हे सगळं तुम्हाला 10 रुपयामध्ये मिळत आहे. फक्त 10 रुपयामध्ये. 1 महिना चालणार आहे. 10 रुपये भरले 1 महिना ते चालू राहतील. परत मग तुम्हाला जर काही इन्क्वायरी असेल तर या नंबरवर कॉल करायचा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपली ही डेली टेस्टची बॅच आहे. कारण डेली टेस्ट तुम्हाला आवश्यक आहे. तुम्हाला सवय लावण्यासाठी आपण लावलेली आहे. जर तुम्हाला ग्रामसेवकची तयारी करायची असेल ना, तर यावेळेस मला ग्रामसेवक काढायचाच आहे, फोडायचाच आहे, तर ही बॅच जवळपास 18 महिने चालणार आहे. आता चालू होत आहे 4 तारखेपासून. आणि 4 तारखेपर्यंत जे ऍडमिशन घेतील ना त्यांना 2900 लागणार नाही. याची फीज किती आहे? याची फीज आहे ऍक्च्युअली 4500 आहे, परंतु आपण 2900 मध्ये तुम्हाला 2999 मध्ये अवेलेबल करून दिलेली आहे. पण हे 4 मार्च पर्यंत जे ऍडमिशन घेईल ना त्यांना फीज फक्त लागणार आहे, किती लागणार आहे? 500 रुपये डिस्काउंट होणार आहे आणि त्यांना फीज लागणार आहे 2499. एवढी फीज लागणार आहे. यामध्ये तुम्हाला आठवड्याला लेक्चर राहतील. त्या लेक्चरवर एक शॉर्ट नोट्स मिळेल आणि लेक्चरची पीडीएफ मिळेल. लेक्चर सोबत टेस्ट पण मिळणार आहे. लेक्चर झालं लगेच टेस्ट मिळणार आहे. व्यक्तिगत मेंटॉरशिप. तुम्हाला काय होऊ देऊ, सर मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, सगळं तुम्हाला व्यक्तिगत मेंटॉरशिप मध्ये. तुमचे मार्क्स कमी आहेत, मार्क्स वाढायला पाहिजे, ते सगळं व्यक्तिगत मेंटॉरशिप मध्ये. हे मेंटॉरशिप 1 to 1 डायरेक्ट तुम्ही मला कॉल करू शकता. यामध्ये सगळं होत राहतील. सोबत होमवर्क, ग्रुप डिस्कशन ते तर सगळं लागूच आहे. मागच्या 2024-25 मध्ये आपले 50 पेक्षा जास्त विद्यार्थी ग्रामसेवक झाले होते आणि याच बॅचने. ठीक आहे. आता पुढे बघू आपल्या मूळ मुद्द्यावर. ज्यांना सिरियस अभ्यास करायचा आहे अशाच लोकांनी ही बॅच जॉईन करा. कारण आपल्याला जर तुमच्यामध्ये सिरियसनेस दिसला नाही, आपल्याला कारण काय पाहिजे? आपल्याला पाहिजे रिझल्ट. आणि जर तुमच्यामध्ये सिरियसनेस दिसला नाही तर आपण 50% फीज तुमची रिटर्न पण करून टाकू लगेच. जर तुम्हाला सिरियसनेस नाही दिसला, रिटर्न नाही पाहिजे. असे विद्यार्थी नकोच आपल्याला. आपण फॅक्ट बघू. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आहे. स्थापना काय आहेत? 1 नोव्हेंबर 1956 ची आहे. ठीक आहे. 1 नोव्हेंबर 1956 हे फॅक्ट आहे. हे फॅक्ट ह्या करंटला जोडून येऊ शकते, त्यामुळे तुम्हाला बघणं आवश्यक आहे. 1 नोव्हेंबर 1956 ला. भाषा आहे मल्याळम. किनारपट्टी अरबी समुद्र लाभलेला आहे. उच्च न्यायालय आहे एर्नाकुलम. आणि सण आहे मेन म्हणलं तर ओणम. आणि साक्षरता दर भारतात सर्वाधिक आहे. जबरदस्त स्टेट आहे. आता नुकतंच त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत केलेलं आहे आर्ट आणि कॉमर्स वाल्यांसाठी. आता प्राचीन काळी या राज्यामध्ये चेर घराण्याची साम्राज्य होतं. चेर घराण्याची किंवा चेरांचं सत्ता होती. हे त्याचं मॅप आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. मॅप पण तुम्हाला विचारू शकते कोणत्या जिल्ह्याचा मॅप आहे असं जर विचारलं तुम्ही, जिल्ह्याचे नाव घेत राहाल आणि खाली सर्वात चौथा ऑप्शन राहतील की यापैकी नाही, मग तिथे यापैकी नाही म्हणजे केरळचं राहणार आहे. समजा असे ऑप्शन राहिले तुम्हाला. पहिला ऑप्शन आहे तुम्हाला नागपूर. दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला इकडे लातूर. तिसरा ऑप्शन आहे समजा यवतमाळ. तिसरा ऑप्शन आहे तुम्हाला इकडे बीड. तुम्ही मग कशाचं उत्तर द्यायचं? चौथा ऑप्शन आहे इकडे यापैकी नाही, मग केरळचं राहतील, तुम्हाला लक्षात पण येणार नाही. किंवा मग इकडं आपल्या रत्नागिरी किनारपट्टीकडले जे जिल्हे आहेत त्याचं राहू शकते. त्यामुळे हे मॅप पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. व्यापाराच्या दृष्टीने म्हणजे मसाल्यांच्या व्यापारासाठी अतिशय महत्वाचं होतं. राज्याची निर्मिती 1956 ला भाषावार पुनर्रचना या राज्याची निर्मिती झालेली आहे भाषावार पुनर्रचनाच्या माध्यमातून. ठीक आहे. आता संभाव्य प्रश्न काय राहतील प्रिलिम्सला हे राहतील की राज्याचे नाव बदलण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला आहे? संसदेला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला जे केंद्र सरकारला आहे, संसदेला आहे, राष्ट्रपतीला आहे की राज्याला? असे 4 ऑप्शन राहू शकते. मग काय करणार तुम्ही? मग काय समजणार तुम्हाला? तर असं वाटू शकतं केंद्र सरकारला पण आहे, राष्ट्रपतीला पण आहे, राज्य सरकारला पण आहे, पण इथे ऍक्च्युअली राहणार आहे संसदेला याचा अधिकार आहे. संसदेला आत्ताच बघितलं ना आपण आर्टिकल 3 नुसार हे सगळं बदलता येत असते. मग आर्टिकल 3 नुसार काय करता येत असते? तर नाव बदलता येते, सीमा बदलता येते. परत 1956च्या कायद्याचे नाव टाका, कमेंटमध्ये टाका. कमेंटमध्ये काय आहे 1956चा जो आपलं नाव बदलणे, सीमा बदलणे, नवीन एक कायदा आला होता त्यासाठी. संघराज्य व्यवस्था आणि राज्याचे नाव बदल हे मेन्स मध्ये हा प्रश्न राहू शकतो.
आणि परत सांस्कृतिक ओळख आणि भाषिक अस्मिता यावर सुद्धा मेन्स मध्ये एमपीसीचा आता जे डिस्क्रिप्टिव्ह आहे त्यासाठी, बाकीच्यांसाठी कामाचं नाही, जे एमपीसी देतात त्यांच्यासाठी तो कामाचा राहतील. आता हा प्रश्न, हे जे फॅक्ट आहे ते सर्व सरळ सेवाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. ते जुन्या नावामध्ये काय काय बदल झाले होते, या अगोदर झाले होते का, तर ते आपण आता बघणार आहोत. तर हो, तर ओरिसाचं ओडिसा झालं होतं लेटेस्ट मध्ये, उत्तरांचलचं उत्तराखंड झालं होतं ना, पॉंडिचेरीचं पुदुच्चेरी झालं होतं. हे सगळे नवीन बदल झाले होते. मग कारण काय होतं ओरिसाचं ओडिसा करण्याचं, कारण स्थानिक भाषेचा उच्चार जो आहे ना, तर त्याच्याशी सुसंगत केलेला आहे, ओडिसा केलेला आहे. उत्तरांचलचं मग काय केलं तर सांस्कृतिक ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी, आणि पॉंडिचेरीचं तमिळ भाषेतील मूळ उच्चाराशी जुळवणे, त्यामुळे याला पुदुच्चेरी केलेला आहे. ठीक आहे, आता यावर सविस्तर आपण हे प्रश्न येणार आहे, त्याचा जो एक कालानुक्रम आहे, टाइमलाईन आहे, ते सगळी बघून घेऊ. आता या टाइमलाईनवर बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रश्नाचा भाग आहे 1950 ला काय झालं होतं, संयुक्त प्रांत जे आहे त्याचं नाव उत्तर प्रदेश झालं होतं. कधी बघा, आता स्वातंत्र्यानंतर 1947 नंतरचे जेवढे झाले होते तेवढे सगळे बघणार आहोत आपण यामध्ये. नंतर 1969 ला मद्रासचं तामिळनाडू झालं. तामिळनाडू अगोदर नाव होतं का, नाही, 1969 मध्ये मद्रास होतं, त्याचं तामिळनाडू झालं. परत मैसूरचं नाव 1973 ला कर्नाटक झालं, आणि इकडे 1973 ला परत लक्षद्वीप, मिनिकॉय, अमिनदीव या बेटाचं नाव लक्षद्वीप झालं. 1992 ला दिल्ली केंद्रशासित प्रदेश जे आहे त्याचं नाव दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेश, म्हणजे NCR नॅशनल कॅपिटल रिजन असं म्हणतात. ते 1992 झालं. 1992 ला, आणि हे 2006 ला उत्तरांचलचे उत्तराखंड झालं. परत 2006 ला पॉंडिचेरीचं पुदुच्चेरी झालं. साला सहित विचारू शकते, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता 2011 ला ओरिसाचं ओडिसा झालं. आता 2026 आलं, केरळचं केरळम होण्याची प्रोसेस चालू आहे, अजून झालेलं नाही, प्रोसेस चालू आहे. जेव्हा संसदेची मान्यता मिळेल तेव्हा ते केरळचं केरळम होतील, संसदेची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर. आणि संघराज्य महत्व काय, तर संघराज्य रचनेत राज्याची सांस्कृतिक ओळख जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. परत आता हे तुम्ही नंतर बघून घ्या. ठीक आहे, अशा तऱ्हेनं जर सबस्क्राईब नसेल केलं तर ते सबस्क्राईब करून घ्या, लाईक शेअर वगैरे काय करायचं ते तुमचं पवित्र काम तुम्ही करून घ्या. थांबू इथेच, धन्यवाद.